नमस्कार. माणसं परलोकी गेली तरी त्यांचे विचार राहतात. ते समाज मनामध्ये राहतात. तसंच त्यांचं जिथे वसती स्थान असतं तिथे पण राहतात. एखादं घर रिकामं असलं, त्यातली माणसं निघून गेलेली असतील तरी पण त्या माणसांचे विचार त्या घरामध्ये असतात आणि त्या विचारांचे बरे वाईट परिणाम त्या घरावर आणि त्या घरात नंतर राहायला येणाऱ्या लोकांवर होत असतात. आज आपण कथा ऐकणार आहोत. झुंबर. लेखक रत्नाकर मतकरी आणि त्यांच्या रंगांधळा ह्या कथासंग्रहामध्ये ही कथा आहे. ऐकूया. झुंबर. खांडववन 20 मैलांवर राहिलं. तेव्हा बसमध्ये आम्ही दोघेच उतारू शिल्लक होतो, मी आणि वैजू. बाकी जे काही मुठभर प्रवासी सुरुवातीला होते ते कधीच उतरून गेले होते. बाहेर संध्याकाळ झाली होती. बस झाडीतल्या अरुंद वाटेने शक्य तेवढ्या वेगात चालली होती. दोन्ही बाजूंच्या झुडपांची पानं आणि काटक्या बसच्या खिडक्यांवर फडाफड आपटत होती. कुणीही कुणाशी बोलत नव्हतं. एरवी आम्हा दोघांची बोलण्यास स्पर्धा झाली. दोघे आपलंच घोडं पुढे दामटीत असो, पण या क्षणी मी गप्प होतो. वैजूची चिवचिव देखील थांबली होती. खरं तर आज बोलण्यासारखं पुष्कळ होतं. आज आमच्या मधुचंद्राचा पहिला दिवस होता. 2 दिवसांपूर्वी आमचं लग्न झालं होतं. घरच्या मंडळींनी जुळवून नव्हे, चांगला प्रेमविवाह झाला होता आमचा. तेव्हा एकमेकांना बुजण्याचा प्रश्नच नव्हता. बोलायला विषय भरपूर होते. लग्नाआधीच्या आयुष्यातल्या आठवणी, लग्न समारंभातील गमती, त्यातून लग्नानंतरचे 2 दिवस पाहुण्यांच्या वर्दळीत गेलेले. एकांत असा थोडाफार आत्ताच मिळाला. तेव्हा बोलायला उधाण यायला हवं होतं. मधुचंद्र कसा साजरा करायचा हे लाजत लाजत बोलता आलं असतं. पुढच्या आयुष्याची चित्र रेखाटता आली असती. निदान आज रात्रीच्या सुखाच्या कल्पनेने दोघांनी एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसायला तरी हवं होतं. पण तसं होत नव्हतं एवढं खरं. दोघांच्याही मनावर एक विचित्र दडपण आलं होतं. खांडव वनासारख्या आडबाजूच्या ठिकाणी मधुचंद्राला जाण्याची कल्पना मला काव्यमय वाटली होती. गावात हॉटेल एकच, तिथेच उतारूंचा इतका तुटवडा की मध्यरात्री दार ठोठावलं तरी उतरायला जागा मिळत असे. अर्थात नंतर कसली अडचण यायला नको म्हणून मी आधीच पत्र टाकून जागा मिळण्याची निश्चिती केली होती. आता खांडववन कधी येईल असं अगदी होऊन गेलं होतं. काय गंमत आहे पहा. आम्हा दोघांच्या आयुष्यातला हा पहिलाच एकत्र प्रवास. त्याची आठवण आम्ही जन्मभर मनात जतन करणार होतो. पण प्रत्यक्षात मात्र तो कधी एकदा संपेल असं झालं होतं. मी वैजूकडे पाहिलं. वारं असह्य होऊन तिने पदर डोक्यावरून ओढून घेतला होता. तिचा सुंदर चेहरा किंचित त्रासलेला, थकलेला दिसत होता. बाहेरच्या सावल्या अधिकच गडद झाल्या होत्या. सारं वातावरण भिजल्यासारखं थंड आणि जड शीळ होऊन गेलं होतं. पावसाच्या झडीत हरवून गेलेल्या पाखरांच्या जोडीसारखे आम्ही दोघे निमूट बसून राहिलो होतो. जंगलातून वाट काढणाऱ्या बसचा घो घो आवाज ऐकत, कधी एकदा हा प्रवास संपेल आणि खांडववन येईल याची वाट पाहत. आणि एकदाचं खांडववन आलं. स्टॉपवर मुळीच वर्दळ नव्हती. 1-2 फळ विक्यांशिवाय आणि 4-2 आषाढभूत हमालांशिवाय बाकी तळ रिकामाच होता. आम्ही बसमधून उतरून भांबावल्यासारखे इकडे तिकडे पाहत राहिलो. बस वळली आणि रे रे आवाज करत मुरदाडपणे निघून गेली. तिच्या दिव्यांच्या प्रकाशाने झुडपांची एक रांगच्या रांग उजळून निघाली आणि दुसऱ्या क्षणी सावल्यात मिसळून गेली. बसचा आवाज दूरवर गेला आणि
सारं चिडीचिप्प झालं. समोर काळा कभिन्न पहाड उभा होता. खालच्या दरीतून धुकं हळूहळू वर यायला सुरुवात झाली होती. एक केविलवाणा पोरगेल असा हमाल आवाज न करता आमच्या समोर येऊन कमरेत वाकून उभा राहिला. सुटकेसेस त्याच्याकडे देऊन आम्ही चालू लागलो. एकूण आम्ही खांडव वनात येऊन पोचलो होतो तर. पण अजूनही मनावरचा ताण कमी झाला नव्हता. खांडव वनाचं पहिलं दर्शन वाटलं होतं तेवढं रमणीय नव्हतं. आधी झपाट्याने अंधारू लागल्यामुळे काही दिसणंच कठीण होतं. काळ्या कुट्ट पहाडांनी गावाला गिळून टाकल्यासारखं दिसत होतं. झाडं घोंगड्या पांघरून बसली आहेत असं वाटत होतं. सगळीकडे निजानीज होऊ लागली होती. वैजू अस्वस्थपणे माझ्याजवळ सरकली. तिला थंडी तर वाजतच होती, पण या परक्या गावात ती घाबरल्यासारखी झाली होती हे अधिक खरं. मी धीर दिल्याप्रमाणे तिच्या कमरेभोवती हात टाकला. तिला थोडंसं बरं वाटलं. माझी वैजू. वैजूला बरं वाटावं म्हणून मी काहीही केलं असतं. पण मला कोण धीर देणार होतं? मी स्वतःच मनाला समजावू लागलो. गाव असेल परका, पण त्यात घाबरण्याजोगं काय आहे? हॉटेलमधली खोली आगाऊ रिझर्व केलेली होती. 5-10 मिनिटातच आम्ही हॉटेलवर पोचलो असतो. गरम पाण्याने हात पाय तोंड स्वच्छ धुतले असते. 4 घास पोटात ढकलले असते आणि मऊ मऊ बिछाण्यावर अंग झोकून दिलं असतं. बिछाना भीतीच्या विचारांना मग जागाच राहणार नव्हती. मी वैजूचा होतो आणि वैजू माझी होती. रात्र आमची दोघांची होती. मधुचंद्राची पहिली रात्र. अपेक्षित सुखाच्या कल्पनेने माझ्या अंगावर रोमांच सरसरून उभे राहिले. हमालाने सामान हॉटेलच्या दाराशी ठेवलं. मी एक नोट त्याच्या हातात ठेवली. तो सलाम करून निघून गेला. हॉटेलचे मालक कम मॅनेजर घाईघाईने बाहेर आले. पाहिल्याबरोबर कुणाचंही मत चांगलं व्हावं असा ग्रस्त होता तो. जाडजूड आणि हसतमुख, किंचित बुटका. त्याला डोळे किलकिले करून बोलायची सवय होती. मी नाव सांगितलं. मालक मोठ्या अदबीने आम्हाला आत घेऊन गेले. त्यांच्या ऑफिसमध्ये हॉटेलचा नोकर प्यायला पाणी घेऊन आला. आम्हाला थोडं विसावल्यासारखं झालं. वृत्ती उल्लसित झाल्या. मग मला बाजूला घेऊन मालक म्हणाले, तुमचं पत्र मिळालं, पण हे पहा, तुम्ही मला माफ केलं पाहिजे. आज रात्री तुम्हाला खोली मिळू शकणार नाही. एकदम आकाश कोसळल्यासारखं झालं. काय बोलावं तेच सुचेना. मी जेमतेम विचारलं, का? डोळे किलकिरे करून मालक म्हणाले, इथे जवळच एक धरण बांधलं जाणार आहे. त्यासाठी सरकारी इंजिनियर्सची पार्टीच्या पार्टी इथे आली आहे. त्यांनाच जागा पुरत नव्हती, पण खोल्यामधून अक्षरशः कोंबून त्यांची कशीबशी व्यवस्था केली आहे मी. एकही खोली रिकामी नाही हो. मला खरं म्हणजे संताप यायला हवा होता, पण समोर आलेल्या संकटाने मी इतका हतबुद्ध झालो होतो की मला रागावणं देखील शक्य नव्हतं. बिचारी वैजू थकलेला जीव कसा बसा गोळा करून ताटकळत बसली होती. तिला जाऊन आता काय सांगायचं? खोली मिळत नाही असं? पण वैजूच उठून आमच्यापाशी आली. आमचं काहीतरी याच प्रकारचं बोलणं चाललं असावं असा संशय तिला आला होता. तिने येऊन विचारलं, काय झालं? हे म्हणतात की जागा खाली नाही, पण आपण तर आधी पत्र लिहिलं होतं. मला सांगितलेलं सारं काही मालकांनी तिला पुन्हा एक वार समजावून दिलं. अत्यंत शांतपणे, दिलगिरीच्या स्वरात. कुठल्या मुहूर्तावर आम्ही मधुचंद्राला निघालो होतो कुणास ठाऊक. मालकावर संतापण्यात काही अर्थच नव्हता. नेहमी रिकामं असलेलं ते हॉटेल आज आमच्याच दुर्दैवाने गच्च भरून गेलं होतं. आम्ही पत्र लिहिलं होतं हे खरं आहे, पण त्याचं उत्तर आलेलं नव्हतं. आम्हाला खोली द्यायला ते मुळीच बांधलेले नव्हते. ते आम्हाला अगदी कोरडेपणाने सरळ घालवून देऊ शकले असते.
या उलट ते निदान दिलगिरी तरी व्यक्त करत होते. हे काय कमी होतं? पण नुसत्या दिलगिरीने प्रश्न सुटत नव्हता. उद्या सकाळी त्यांच्यापैकी 3 जण जाणार आहेत. उद्या मी तुम्हाला 1 रूम देऊ शकेन, मालक म्हणाले. थँक्यू, मिस्टर शक्य तेवढा शांत ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणालो. पण आज रात्री आम्ही कुठे जायचं? तेही खरंच, ते ओशाव्याने हसले. तुमच्या मधुचंद्राची पहिली रात्र आहे ना आज. पत्रात लिहिलं होतं तुम्ही. त्यांचा हेतू आम्हाला खिजवण्याचा नव्हता, पण तरीही मी त्रासल्यासारखा झालो. जसं काही आम्ही तरुण आहोत हा आमचा अपराध आहे, जसं काही आम्ही मधुचंद्र साजरा करत आहोत हा खुळेपणा आहे. पण आम्ही जायचं कुठे आता एवढ्या रात्री? दुसरं एखादं हॉटेल आहे का इथे? नाही हो, ते मान हलवीत म्हणाले. पण मी बघतो काही व्यवस्था होण्यासारखी आहे का ते. घाबरू नका, तुमच्याबरोबर बाई माणूस आहे. मी तुम्हाला उघड्यावर पडू देणार नाही. तुम्ही आधी जेवून तर घ्या. तोवर मी पाहतो काही सुचतं का ते बघतो. आम्हाला त्यांचा एकदम आधार वाटू लागला. कुठला कोण मनुष्य? 10 मिनिटांपूर्वी आम्ही त्याला पाहिलंही नव्हतं, पण तो आता घरच्या एखाद्या वडीलधाऱ्या माणसासारखा आमची काळजी करत होता. आम्ही हातपाय धुतले तोवर नोकर ताटं घेऊन आला. मला सणसणीत भूक लागली होती. मी जेवणावर चांगला आडवा हात मारला. मात्र वैजूच्या मनावर चांगलाच ताण पडलेला दिसत होता. ती नुसतंच अन्न चिवडीत बसली होती. आमचं जेवण होताच मालक आमच्या जवळ आले. त्यांना काहीतरी कल्पना सुचली होती, पण ते स्वतःच थोडे साशंक असावेत, कारण त्यांच्या गुबगुबीत चेहऱ्यावरचं ते स्मित मावळलं होतं. तो थोडा गंभीर वाटत होता. तुमचं जेवण तर झालेलंच आहे. उद्या सकाळी तुम्ही इथे राहायला येऊ शकता, मालक म्हणाले. रात्रीपुरताच प्रश्न आहे. त्यासाठी मला एक कल्पना सुचली आहे. इथून जवळच एक घर आहे, ते रिकामच असतं. आमची साशंकता ओळखून ते पुढे म्हणाले, तसं परक्याचं घर नाही आहे ते. माझा भाऊच त्याची देखभाल करतो. त्या घराशेजारीच राहतो तो. वैजू काहीच बोलली नाही, पण तिला या विचारात काही वावगं वाटलेलं दिसलं नाही. चालेल का? आजच्या रात्रीपुरती ही व्यवस्था चालेल? मालक आर्जवीपणे विचारत होते. नाही म्हणण्यासारखी आमची परिस्थितीच नव्हती. दुसरा काही पर्यायच नव्हता. शिवाय या सोयीमध्ये नाव ठेवायला जागा नव्हती. पण मालकांचा चेहरा असा गंभीर का? माझा भाऊ एकटाच असतो आणि तो देखील त्या घरात राहत नाही. शेजारीच 2 खोल्यांचा एक मांगर बांधलेला आहे, तिथे राहतो. मला तुमच्याबरोबर येता येणार नाही. अजून इथलं सगळं आटपायला 2 तास तरी लागतील. पण मी गडी देतो ना तुमच्याबरोबर, आणि चिठ्ठी देतो लिहून. इतका माणुसकीने वागणारा हॉटेल मालक कुठे भेटेल असं त्या क्षणापर्यंत तरी मला वाटलं नव्हतं. मी त्यांचे आभार मानले. ते नसते तर आमचं आज काय झालं असतं कुणास ठाऊक. त्यांनी सुचवलेल्या ठिकाणी जायला आम्ही उत्साहाने तयार झालो. इतका वेळ मनावर पडलेलं दडपण एकदम निघून गेलं आणि कसं मोकळं वाटू लागलं. पण आमच्या उत्साहाला मालक मात्र प्रतिसाद देत नव्हते. परिस्थिती आता बरोबर उलटी झाली होती. आम्हाला उत्साह वाटत होता, पण त्यांच्या मनावर मात्र कसला तरी ताण पडलेला दिसत होता. असं का बरं? असं का? काही क्षणातच मला त्याचा उलगडा झाला. मला बाजूला घेऊन ते म्हणाले, आय एम व्हेरी सॉरी. मला तुमची याहून अधिक चांगली व्यवस्था करता आली नाही. अहो, यात काय वाईट आहे? मला समजत नाही आहे, मी म्हणालो. मालक क्षणभर गप्प राहिले. सांगावं की नाही अशा विचारात. मग त्यांनी वैजूकडे एक कटाक्ष टाकला आणि ते हलक्या आवाजात म्हणाले, वेल,
आय मस्ट वॉर्न यू. कशाबद्दल? मी चमकून विचारलं. ते घर चांगलं नाही आहे. नसू द्या हो. काही गैरसोयी असल्या ना तर आम्ही घेऊ चालवून. एका रात्रीचा तर प्रश्न आहे. तसं नाही. चांगलं नाही म्हणजे चांगलं नाही म्हणजे तिथे काहीतरी आहे. मी हसलो. नेहमीचीच हकीकत. भुताटकी. रिकामं घर म्हणजे तिथे भुताटकीचा वावर असलाच पाहिजे असा आपला नेहमीचा विश्वास. हसू नका. या घरात 2 मृत्यू झाले आहेत. पण काय होतं तिथे? भूत दिसतं. भूत दिसतं. काय होतं कुणालाच माहीत नाही. प्रत्यक्षात कुणी काही पाहिलेलं नाही. पण तरीही लोक त्या घरात राहायला तयार होत नाहीत एवढं मात्र खरं. म्हणून तर अजून रिकामं राहिलंय ते. मला गंमत वाटली. अफवा. निव्वळ अफवा. कुणी काही पाहिलेलं नाही आणि तरीही म्हणे घर झपाटलेलं. प्रत्येक गावात अशी 1-2 घरं असतातच. त्यांच्याविषयी नाही त्या अफवा रूढ असतात. प्रत्यक्षात मात्र त्या अफवांना काहीच आधार नसतो. प्रत्यक्ष भूत असं काही कधी कुणी पाहिलेलं नसतं. पण 4 रिकाम टेकडे काहीतरी रचून सांगतात आणि भित्रे लोक त्यावर विश्वास ठेवतात. माझ्या तरी भुताटकीवर मुळीच विश्वास नव्हता. त्यातून आजची रात्र अशी तशी नव्हती. आज भीतीला जागाच नव्हती. घाबरायला सवड नव्हती. ज्या परमोच्च सुखात आज आम्ही बुडून जाणार होतो तिथे भुताटकीचा विचारही शिरू शकत नव्हता. तुम्ही काही काळजी करू नका मालक. उद्या सकाळी इथला चहा प्यायला आम्ही दोघेही हजर होतो की नाही बघा. मी हसत म्हणालो. मालकांनी नुसतेच खांदे उडवले. वैजूला मात्र मी यातलं काहीच सांगितलं नाही. गड्याने कंदील उचलला. आम्ही तिघेही बाहेर पडलो. वाटेने कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. पालापाचोळ्यातून चालताना पायाखाली मोडणाऱ्या काटक्यांचा कडकड आवाज येत होता तेवढाच. पण त्या शांततेत तो देखील कितीतरी मोठा वाटत होता. सगळीकडे अगदी शांत झालं होतं. गाव केव्हाच गुडूप झोपी गेला होता. चालताना गड्याच्या हातातला कंदील हेलकावे खात होता. त्यामुळे आजूबाजूच्या झुडपांवर चित्रविचित्र आकारांच्या सावल्या हिंदकळत होत्या. कंदिलाचा प्रकाश पायापासून खाली पडत होता. त्यामुळे नुसते गुडघ्यासारखे 6 पाय त्या काळोखातून चालत असल्याचा चमत्कारिक भास होत होता. मालकांचे शब्द माझ्या डोक्यात पुन्हा घोळत होते. आय मस्ट वॉर्न यू. रिकामं घर. या घरात 2 मृत्यू. काय दिसणार होतं आम्हाला त्या घरात? काय दिसणार होतं? बहुधा आम्ही स्वतःच्या सावल्यांना घाबरणार होतो. एखादा किरकिरणारा दरवाजा, उंदरा घुशींचे आवाज, नाहीतर स्वतःच्याच पावलांचा पडसाद असलं काहीतरी ऐकून कुणीतरी आहे म्हणत पळत सुटणार होतो. नाहीतर कथा कादंबऱ्यात किंवा चित्रपटात असतं तसं कुणीतरी पांढरी चादर गुंडाळून अवचित आमच्यासमोर येऊन उभं राहणार होतं. पण असल्या फुसक्या गोष्टींच्या भयाला मनात थारा देऊन मी आजची अनमोल रात्र वाया जाऊ देणार नव्हतो. भूत समोर दिसलं असतं तरी मी त्याचं बोखोट धरून त्याला हाकलून दिलं असतं आणि हात जोडून म्हटलं असतं, भूता माफ कर, पुन्हा केव्हा तरी. आज आम्हाला बिलकुल सवड नाही. या गमतीच्या विचारांनी मला अधिकच धीर आला. उत्साह वाटण्यासारखं पुष्कळ होतं. अडचणीत सापडल्यानंतरही आयत्या वेळेला का होईना पण नशिबाने एक जागा मिळाली होती. कशी का असेना, पण आजची रात्र साजरी करण्यापुरती ती पुरेशी होती. आता रात्र फुलवणं माझं काम होतं. या रात्रीची
मी किती दिवसांपासून वाट पाहिली होती. अगदी माझी आणि वैजूची पहिली भेट झाल्यापासून. पहिल्या भेटीतच आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. ते प्रेम दिवसेंदिवस वाढतच गेलं होतं. एकमेकांच्या मनाला आम्ही फुलासारखे जपत आलो होतो. एकमेकांच्या शरीराला एवढेसेही कष्ट होऊ नयेत यासाठी जीवाचं रान करत होतो. थंडी वाजते, मी वैजूला म्हटलं. माझा कोट देऊ? तिने नकारार्थी मान हलवली आणि नाजूक स्मित केलं. त्याचा अर्थ मला अनुभवाने ठाऊक झाला होता. मी तुझा कोट घातला तर तुला नाही का थंडी लागणार? तिच्या स्मिताला उत्तर म्हणून मी चालता चालताच तिच्या कमरेभोवती हात टाकून तिला जवळ ओढलं. पण बरोबरच्या गड्याकडे एक दृष्टिक्षेप टाकून ती लटक्या रागाने बाजूला सरली. किती नाजूक होती माझी वैजू. परमेश्वरा, हिच्या या नाजूक देहाला कधीही कसलेही कष्ट पडू देऊ नकोस. वैजूच्या शरीराला स्पर्श करताना मला नेहमी धास्ती वाटायची की आपण या फुलाच्या पाकळ्यांना दुखावत तर नाही. मऊ सूद, अगदी साईसारखे नितळ आणि नाजूक शरीर होतं तिचं. छे छे, आमचं प्रेम कधीच कमी होणं शक्य नव्हतं. आम्ही दोघे एकमेकांना इतके चांगले समजू शकत होतो. इतर जोडप्यांप्रमाणे आम्हाला एकमेकांचा कधीच कंटाळा आला नसता. आमची कधीच भांडणं होणार नव्हती, कारण एकमेकांच्या सुखाचाच विचार आम्ही प्रथम करत आलो होतो. त्यासाठी काय वाटेल ते करणार होतो. आजवर कुणीही केलं नसेल असं उत्कट प्रेम वैजू माझ्यावर करत होती आणि मी तर केवळ तिच्या प्रेमाखातरच उरलेलं आयुष्य वेचायचं ठरवलं होतं. सारं आयुष्य, सारं, अजून सारं आयुष्य जायचं होतं. आजची रात्र त्या आयुष्यातली पहिली रात्र होती. आज रात्री दोघांचंही जीवन नव्याने सुरू होणार होतं. प्रेमाची पहिली रात्र, जीवनाची पहिली रात्र. गडी थांबला आणि मी विचारातून भानावर आलो. वाट संपली होती. ते घर आमच्यासमोर उभं होतं. पंख मिटून एखादी घार बसावी तसं ते घर त्या काळोखात दिसत होतं. पण त्या घारीची नजर समोर होती. भक्ष्याकडे एकटक पाहावं तशी. घरात एक दिवा लुकलुकत होता, त्यामुळे कदाचित असा भास होत असावा. पण माझ्या अपेक्षेप्रमाणे घर रिकामं नव्हतं, झोपलेलं नव्हतं. ते जागत बसलं होतं. एक डोळा उघडा ठेवून जागत बसलं होतं आमच्यासाठी. शेजारी एक मांगर होता. गड्याने आम्हाला जेमतेम ती जागा दाखवली. कंदील माझ्या हातात दिला आणि लगेच बरोबर आणलेली चूड पेटवली. काहीही न बोलता तो ती पेटती चूड घेऊन वळला. आम्ही दोघेही त्या चुडीच्या लसलसत्या ज्वाळांकडे पाहत राहिलो. थोडं अंतर गेल्यावर चुडीचा प्रकाश थांबलेला दिसला. आमचं काय झालं हे पाहण्यासाठी बहुधा क्षणभर तो प्रकाश चालू लागला. लवकरच त्याचा काजव्या एवढा बारीक ठिपका झाला आणि मग तोही दिसेनासा झाला. त्या काळोखात आम्हाला केवळ कंदिलाच्या सोबतीने सोडून तो एकाएकी निघून गेल्यामुळे असेल किंवा या परक्या घराच्या आवारात आल्यामुळे असेल, कशाने कोण जाणे, पण मध्ये थोडा वेळ उडालेलं दडपण मनावर पुन्हा आलं. जीव काहीसा घाबरल्यासारखा झाला. मी कंदील उचलला. आम्ही दोघेही मांगराच्या दरवाजाशी गेलो. दार ठोठावलं. उत्तर नाही. पुन्हा दारावर थाप मारली. दार एकदम भक्कन उघडलं. हात काळोख होता. कुणीही दिसत नव्हतं आणि दोघेही विलक्षण दचकलो. आमच्या पाठीमागेच एक माणूस उभा होता. तो फार खंगलेला दिसत होता. त्याची दाढी वाढलेली होती. डोळे विचित्र रीतीने चमकत होते. बहुधा हाच हॉटेल मालकाचा भाऊ असावा. आम्ही आज रात्री या घरात राहणार आहोत. शांतता असह्य झाल्यामुळेच की काय, पण मी बोलून गेलो आणि एकाएकी एक विचित्र प्रकार घडला. तो मनुष्य
जागच्या जागी खाली बसला आणि त्याने आमचे दोघांचे पाय धरले. मी त्याला उठवलं. आम्हा दोघांनाही अतिशय अवघडल्यासारखं झालं होतं. तो माणूस 50शीचा तरी दिसत होता. त्याने आमच्यासारख्या तरुणांच्या पाया पडावं याचं कारण तरी काय? पण या संदर्भात काही बोलणं मोठं अडचणीचं होतं. म्हणून मी काही न बोलता मालकांची चिठ्ठीच पुढे केली. त्याने ती वाचली. तो घराच्या दिशेने चालू लागला. आम्ही त्याच्या मागून चालत होतो. त्याच्या मघाच्या वागणुकीचा बराच धक्का वैजूला बसला असावा. तिचे पाय अजून लटलटत आहेत असं वाटत होतं. घराचं दार उघडच होतं. 4 पायऱ्या चढून जाताच आम्हाला एक दिवाणखाना लागला. घर तसं अलीकडेच बांधलेलं असावं. बांधकाम चांगल्या अवस्थेत होतं, पण बांधण्याची पद्धत मात्र काहीशी जुनाट होती. कदाचित या भागातली घरं अशीच असतील. घरात माणसांचा वावर नसावा, पण तरीही दिवाणखाना विलक्षण टापटिपीने ठेवलेला दिसत होता. कदाचित मालकांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा भाऊ तितक्या दक्षतेने घराची देखभाल करीत असावा. दिवाणखान्याच्या एका कोपऱ्यातून एक जिना माडीवर गेलेला होता. माडीवरच्या एका खोलीत दिवा लावलेला होता. मघा दिसलेला उजेड कुठून येत होता हे माझ्या आत्ता लक्षात आलं. दिवाणखाना ओलांडून त्याने आम्हाला माडीवर नेलं. दिवा लावलेल्या त्या खोलीत, ती आमची झोपायची खोली होती. त्याने खोलीचं दार लोटलं आणि हात पुढे करून आम्हाला आत जायला सुचवलं. मी खोलीत पाऊल टाकलं आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. खोलीत एक प्रशस्त पलंग होता आणि पांढरी शुभ्र बिछायत घालून तो जणू आमच्यासाठीच सुसज्ज केला होता. मालकांचा भाऊ फार वेळ आमच्याबरोबर थांबलाच नाही. त्याने आमची फारशी चौकशी देखील केली नाही. आम्हाला खोली दाखवून तो लगेच परत फिरला. त्याचं वागणं मला फार चमत्कारिक वाटत होतं, पण एका दृष्टीने ते आमच्या सोयीचंच होतं, म्हणून मी त्याची फारशी दखल घेतली नाही. दुसरा एखादा इकडच्या तिकडच्या गोष्टी काढून बडबडत बसला असता आणि ते मला मुळीच परवडलं नसतं. एका गोष्टीचं मात्र मला राहून राहून नवल वाटत होतं. त्या खोलीत आमची व्यवस्था फार फार म्हणजे फारच चोख केलेली होती. अगदी पिण्याच्या पाण्यापर्यंत सारं काही जागच्या जागी होतं. पण आता नवल करत बसायला सवड नव्हती. ज्या कोणी हे सारं केलं त्याला धन्यवाद देऊन मी कपडे उतरू लागलो. एकदम माझं लक्ष वैजूकडे गेलं. ती एखाद्या पुतळ्यासारखी तिथल्या नक्षीकाम केलेल्या चिमुकल्या खुर्चीवर बसली होती. काय ग, झोपायला नाही का यायचं? मी शक्य तितक्या मृदूपणे विचारलं. ती काहीच बोलली नाही. वैजू, वैजू, ए वैजू, मी किंचित घाबरून हाक मारली. तिने काहीच उत्तर दिलं नाही. मी तिच्याजवळ गेलो आणि हनवटीत धरून चेहरा वर केला. तिने माझ्याकडे पाहिलं, अगदी दीनवाणे पाहिलं. तिच्या नजरेत भीती साकळली होती. एखाद्या निसरड्या कड्यावर उभं राहिलेलं लहान मूल जसं पुढे मागे कुठेही पाऊल टाकायला घाबरेल तशी भीतीने गोठून तिची हालचालच थांबली होती. मी तिला मिठीत घेतलं. तिने असहाय्यपणे माझ्या छातीत मान खुपसली. मी हलके हलके तिच्या पाठीवर थोपटत राहिलं. चल, वेडी की काय तू? असं काही वेळी धीर देणारं तोंडाने बडबडत राहिलो. ती काही बोलली नाही, पण कुठल्याही क्षणी तिच्या तोंडून हुंदका फुटला असता. तशाच अवस्थेत आम्ही कितीतरी वेळ राहिलो आणि एक गोष्ट माझ्या लक्षात येऊन चुकली. त्या बिछाण्यावर झोपायची वैजूला भीती वाटत होती. मी पुरुष होतो, कुठल्याही बिछाण्यावर का होईना, पण आराम करावा, बस एवढीच माझी इच्छा होती. पण ती स्त्री होती. दुसऱ्याच कोणीतरी घालून ठेवलेल्या शय्येवर पटकन अंग टाकणं तिला कठीण जात होतं. मी तिच्या कलाने घ्यायचं ठरवलं. कुठल्याही कारणासाठी
आज रात्री तिला दुखवण्याची माझी तयारी नव्हती. मी खिडकीपाशी जाऊन उभा राहिलो. बाहेर सारं शांत होतं आणि एकदम चंद्रोदय झाला. झाडांचे शेंडे चकाकू लागले. राखाडी जमिनीवर सावल्या हलू लागल्या. पहाडाची कडा राखेने सारवल्यासारखी झाली. झुडपं दबा धरून बसलेल्या माणसांसारखी दिसू लागली. माझ्याने ते दृश्य बघवेना. मी खिडकी लोटून घेतली आणि आत वळलो. वैजू पलंगावर बसली होती. मी दिवा मालवून टाकला आणि तिच्या शेजारी जाऊन बसलो. तिने चटकन माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. काही क्षण मी तसंच जाऊ दिले. मग हलकेच तिचं डोकं उशीवर ठेवलं. त्याच उशीवर डोकं ठेवून मी तिच्या अगदी निकट झोपलो. ती काही बोलत नव्हती, पण मला समजत होतं तिच्या मनावरचं दडपण हळूहळू कमी होत होतं. मी तिच्या केसांवरून हात फिरवत राहिलो, गालांवर हलकेच थोपटत राहिलो. मग अगदी हलक्या 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 हातांनी मी तिच्या अंगावरचे कपडे दूर केले. ती आपण होऊन माझ्या कुशीत शिरली, थकलेल्या, भ्यालेल्या आणि नंतर विसावलेल्या पाखरासारखी. किती नाजूक जीव हा. आजपासून जन्मभर मलाच तर जीवाला जपायचं होतं. मी माझी मिठी बळकट केली. आम्हा दोघांची शरीरं पूर्ण उघडी होती, कुठल्याही बंधनापासून मुक्त. केवळ शरीरांची जाणीव शिल्लक होती. त्या आड धडधडणारी मनंसुद्धा एकच होऊन गेली होती. आणि आता शरीरं देखील कोमल, मृदू आणि तापलेलं असं एकच शरीर जणू स्पंदन करीत होतं. माझे ओठ वैजूच्या ओठांच्या पाकळ्यांवरून पुन्हा पुन्हा घासले जात होते. हातांना मऊ, नाजूक पण धगधगता स्पर्श होत होता. आमची ही मिठीच या क्षणी खरी होती. हा क्षण कायम राहणार होता. आम्ही वेगळे कधी नव्हतोच आणि कधी होणारही नव्हतो. शरीर एकच होतं, मन एकच होतं. एकच एक लसलसती केशरी पिवळी दाहक ज्योत पेटली होती. ती ज्योत तेवढी खरी होती. बाकी या जगात दुसरं काहीही अस्तित्वात नव्हतं. काहीही नव्हतं. एकाएकी खिडकी उघडली. थंड वाऱ्याचा एकच बर्फासारखा झोत आत आला. आमची अंग शहारली. वैजूच्या ओठातून एक अस्फुट चित्कार गेला. मला एक अस्फुट धडधड ऐकू येऊ लागली. ती कुठून येत होती कुणास ठाऊक, पण अगदी अस्पष्ट, अंधुक, फार फार लांबून आल्यासारखी. पण कदाचित माझ्यातूनच, माझ्या रक्तातून आल्यासारखी. हळूहळू ती धडधड वाढत होती. तिचा नाद, तिचा वेगही वाढत होता. कुणीतरी माझ्या रक्तात पडघम वाजवत होतं. माझं रक्त उसळत होतं. माझी बोटं वैजूच्या खांद्याशी होती. हळूहळू ती वर सरकू लागली. मी उठून बसलो. दोन्ही हात मी वैजूच्या गळ्यावर दोन्ही बाजूंनी दाबू लागलो. हातांची पकड क्षणोक्षणी गच्च होऊ लागली. मेली पाहिजे, ती मेलीच पाहिजे. एवढीशी नाजूक ही मान, ही आवळली जायला काय उशीर लागणार आहे? ती आवळली जाईल, एका बाजूला कलंडेल, तेव्हाच मला समाधान वाटेल. मी मग पोटभर हसेन. तृप्त होऊन. किती दिवसांपासून मी ही संधी शोधतो आहे. किती दिवस हा द्वेष माझ्या छातीत जळतो आहे निखाऱ्यासारखा. एवढीशी ही मुलगी, एखाद्या फुलासारखा हा देह, पण तो नुसत्या काट्यासारखा ठसठसतोय माझ्या काळजात. ती मेली पाहिजे, मेलीच पाहिजे, नाहीतर माझं जीणं बर्बाद होऊन जाईल. मी हात अधिकाधिक गच्च आवळले आणि कशी कोंडाणे, पण वैजू उठून बसली. सारा जोर एकवटून तिने मला बाजूला ढकललं आणि ती उघड्या दारातून पळत सुटली. मी तिच्या मागे गेलो नाही,
मी तसाच बिछाण्यावर पडलो आणि तोट खात चादर ओरबाडू लागलो. ती कुठे गेली असेल, कुठे गेली असेल? कुठे का जाईना सटवी. माझ्या हातून तर ती सुटली. आता दुसरी संधी पुन्हा कधी मिळेल कोण जाणे. पण मिळालीस तर आत्तासारखा अजागळपणा करून चालायचा नाही. जिवंत ठेवून चालायचं नाही हलकट सालीला. प्रमाणाबाहेर घेतलेलं मद्य भिनत भिनत डोक्यात चढावं तसे हे विचार माझ्या डोक्यात घण घालत राहिले. ओरबाडून ओरबाडून चादरीच्या चिंध्या करायच्या तेवढ्या मी बाकी ठेवल्या. आणि एकदम एका चाहुलीने मी वळलो. वैजूचा खंजीर उगारलेला हात हवेतल्या हवेत राहिला. काय भयानक दिसत होती ती. तिच्या अंगावर एक चिंधू काही नव्हतं. सगळे केस सुटून खाली आले होते. डोळ्यात सूड माखला होता. खिडकीतून आत आलेल्या चांदण्यात उजळलेला तिचा तो अवतार पाहूनच कुणीही भीतीने जागच्या जागी गार झाला असता. क्षणभरातच मी हे सारं पाहून घेतलं. दुसऱ्या क्षणी मी तिच्या अंगावर झेप घेतली आणि तिचा हात पकडला. मी जसा जसा तो हात पिळवटीत राहिलो तशी तशी ती वेदनेने विव्हळत राहिली. अखेरीस तिने तो खंजीर हातातून टाकला आणि धापा टाकत ती भिंतीशी उभी राहिली. मी तो खंजीर उचलला आणि खिडकीबाहेर लांब भिरकावून दिला. खोलीबाहेर आलो आणि कठड्याशी श्वास घेण्यापुरता उभा राहिलो. आणि इतका वेळ लक्षात न आलेली एक गोष्ट प्रथमच माझ्या लक्षात आली. दिवाणखान्याच्या मध्यभागी एक मोठं झुंबर प्रकाशत होतं. मला पक्क आठवत होतं, आम्ही दिवाणखान्यात पाऊल टाकलं तेव्हा ते झुंबर तिथे नव्हतं. हिरवट, निळसर असा पण लख्ख उजेड होता त्या झुंबराचा. झुंबर मोठं भपकेबाज होतं. सबंध दिवाणखानाभर त्यातल्या काचांची लक्षावधी प्रतिबिंब नाचत होती. मी उभा होतो. त्या भिंतीला झुंबराची दोरी बांधलेली होती. मला एक कल्पना सुचली. मी त्या दोरीची पक्की गाठ सोडवली आणि हलकेच ती दोरी हलवून पाहिली. दोरी हलवताच झुंबर हलत होतं. मी ती दोरी तात्पुरती खिळ्याला बांधून ठेवली. मग मी खोलीत परत गेलो. वैजूच्या समोर उभा राहिलो. ती पलंगावर बसली होती. मी तिला खसकन उठवलं आणि म्हटलं, निघ, निघ इथून आधी. चालती हो, चालती हो. तिने एक वार माझ्याकडे पाहिलं, विलक्षण द्वेषाच्या आणि सूड घेण्या नजरेने. मग ती खोलीबाहेर पडली आणि माडी उतरू लागली. मी खिळ्याची दोरी सोडली, हातात धरून ठेवली. वैजू पायऱ्या उतरली आणि दिवाणखाना ओलांडू लागली. मी हातातली दोरी सोडून दिली. क्षणभर झुंबर हिंकळलं आणि अफाट वेगाने खाली आलं. त्याच्या प्रचंड आवाजात वैजूची किंकाळी ऐकू देखील आली नाही. खाली काचांचा खच पडला होता आणि त्यात वैजूचा देह पसरला होता. मेली, अखेरीस मेली. माझ्या अंतःकरणात हर्षाच्या उकळ्या फुटू लागल्या. त्या विनाशाकडे मला एकदा जवळून नजर टाकायची होती. मी खाली उतरून आलो. त्या काचांमधून एक एक पाऊल मोठ्या दक्षतेने टाकत मी वैजूजवळ गेलो. खाली बसलो आणि एकदम माझ्या डोळ्यासमोर अंधारून आल्यासारखं झालं. मला भोवळ आली. भान हरपून मी तिथेच कोसळलो, वैजूच्या शेजारीच. मला जाग आली तेव्हा सारा दिवाणखाना सकाळच्या उजेडाने भरून गेला होता. क्षणभर मला आपण कुठे आहोत, काय झालं, काही समजेना. डोकं मनस्वी दुखत होतं. मग एक एक करता सारंच आठवलं. आमची झोपायची खोली, मी वैजूचा प्राण घेण्याचा केलेला प्रयत्न, तिने उगारलेला खंजीर. काय काय भयंकर स्वप्न. पण ते स्वप्न म्हणावं तर मी इथे कसा, या दिवाणखान्यात नुसत्या रिकाम्या जमिनीवर. आणि वैजू, झुंबर, मी ते खाली सोडलं.
वैजूच्या डोक्यात पडेल अशा रीतीने. आणि मग ती म्हणजे म्हणजे खरंच खरंच मी माझ्या वैजूचा प्राण घेतला. वैजू वैजू, मी ओरडतच उठून बसलो. वैजू शेजारीच पडली होती. मी तिच्याजवळ गेलो. तिचे खांदे धरून तिला गदागदा हलवत हाका मारीत राहिलो. वैजू वैजू वैजू. तिने सावकाश डोळे उघडले. क्षणभर काय चाललंय तिलाही समजेना. दुसऱ्या क्षणी ती भानावर आली आणि मला मिठी मारून स्पुंदू लागली. काल रात्री काही क्षण मी तिचा भयंकर द्वेष केला होता. ती देखील त्या भयानक अनुभवातून गेली होती. एकमेकांवर इतकं उत्कट प्रेम करत असताना असल्या जळत्या द्वेषाचा अनुभव असह्य होता, मन भाजणारा होता. कसं करवलं हे माझ्याच्याने. आम्ही दोघे हाच प्रश्न पुन्हा पुन्हा स्वतःलाच विचारत होतो. गाढ मिठीत स्फुंदत. का का हे भयंकर स्वप्न पडलं आपल्याला. पण स्वप्न म्हणावं तर ते दोघांनाही एकाच वेळेला कसं पडेल. शिवाय दोघांचेही तपशील कसे जुळले. आम्ही दोघेही झोपड्याच्या खोलीऐवजी इथे दिवाणखान्यात कसे. पण ते खरं होतं म्हणावं तर वैजू जिवंत कशी. आणि दिवाणखान्यात काचेचा एकही तुकडा शिल्लक नव्हता. फुटलेल्या झुंबराची नाव निशाणीही नव्हती. आम्ही वर गेलो. अंगात कपडे चढवले. सामान घेतलं. मांगऱ्याशी जाऊन बाहेरूनच येतो म्हणून सांगितलं आणि तडक ते घर सोडलं. हॉटेलवर पोहोचताच मालक आमच्या स्वागतासाठी हसत हसत पुढे झाले. चहा घेताना ते मला म्हणाले, कालची रात्र चांगली गेली ना. मी म्हणालो, मालक तुम्ही मला काल त्या घराविषयी तसं का बरं सांगितलं. मालक उशाव्याने हसले. खरं सांगू, त्या घरात तसं काही आहे की नाही मला माहिती नाही हो. पण तुम्ही शक्यतो तिथे जाऊ नये अशी माझी इच्छा होती. का का पण का. माझा भाऊ तो वेडसर आहे. तसा त्याचा उपद्रव नसतो काही, पण तरी खात्री नाही हो देता येत. काही क्षण थांबून ते पुढे म्हणाले, तसा तो पहिल्यापासून वेडसर नव्हता. गेल्या काही वर्षातच त्याची ही अशी अवस्था झाली. त्या घरात राहणाऱ्या जोडप्याकडे तो मॅनेजर म्हणून काम करत होता. ते लोक श्रीमंत होते. पुरुष जुन्या सरदार घराण्यातला होता. माझ्या भावाची त्या दोघांवर विलक्षण भक्ती. ती दोघं गेली आणि त्याची ही अवस्था झाली. मेंदूला धक्काच बसला त्याच्या. कशाने गेली ती दोघं. पहिल्याने दोघांचं फार प्रेम होतं, पण नंतर अजिबात पटेनसं झालं. एकमेकांना पाण्यात पाहिजे दोघं. कित्येकदा एकमेकांचा खून करण्याचा प्रयत्न केला त्यांनी. अखेरीस त्याने दिवाणखान्यातलं झुंबर तिच्या डोक्यावर पाडून तिला ठार मारलं. भयंकर, फार भयंकर. भयंकर. ऐकायलाच हे इतकं भयंकर वाटत होतं. आम्ही ते प्रत्यक्ष जगलो होतो. त्यानंतर त्यांचं काय झालं कुणास ठाऊक. तो परागंदा झाला. कुणी म्हणतात त्यानं आत्महत्या केली. आमच्या भावाला मात्र ते समजूच शकत नाही आहे. तो रोज सारं घर पूर्वीसारखंच लावून ठेवून वाट पाहतो त्यांच्या येण्याची. पण आता ती कसली परत येत आहेत. ती दोघंही या जगात नाहीत. ती दोघे या जगात नाहीत. पण त्यांचा आसुरी द्वेष तो मात्र भरून राहिला आहे त्या घरात. त्यांच्या नश्वर देहांना पुरून उरलेला तो द्वेष. सारं वातावरण विषारी झालं आहे त्या द्वेषाने. त्या घरात येणाऱ्याच्या शरीरात तो द्वेष भिनेल. पुन्हा पुन्हा तो विद्रूप आकार धारण करेल. ती दोघं तशी मेली म्हणून लोक घाबरतात. त्यांना वाटतं अजूनही त्यांची पिशाच्च त्या तिथे वावरत असतील.
तुम्हाला तसं काही दिसलं नाही ना? मी वैजूकडे पाहिलं, तिने माझ्याकडे पाहिलं. शरीरात भिनलेल्या त्या भयानक विषयाची आठवण आता फक्त आमच्याबरोबर राहणार होती. मी सावकाश म्हणालो, नाही, तसं काहीच आम्हाला दिसलं नाही. कथा इथे संपली आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.